कसं आहे की आपणच सखूला मागणी घालून इथे सून म्हणून घेऊन आलो ना, बरोबर ना दिगू? मी असं कुठे म्हटलं? मी सांगते भाऊजी, बाबाजींचा आदेश आपल्या घराला प्रमाण आहे, म्हणूनच सखूला मागणी घातली होती. हा बरोबर आहे तुमचं वहिनी, म्हणजे बाबाजींचा यात काहीतरी हेतू असेलच ना. मग काय म्हणणं आहे तुमचं? दिगू, तुला काही म्हणायचंय का? आई अगं म्हणजे आलं 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 माझ्या लक्षात आलं तुला नेमकं काय म्हणायचंय. कसं आहे वहिनी की बाबाजींचं म्हणणं प्रमाण धरून आपण सखूच्या मनातलं जरा जाणून घ्यायला पाहिजे, हो ना? हा, आणि जरा तिच्या कलाने घ्यायला पाहिजे, बरोबर ना दिगू? काका नाही नाही सासरे बुवा, दिगंबरराव हे मातृभक्त आहेत, त्यामुळे सासूबाईंच्या म्हणण्यानुसारच ते वागणार. आणि ती सखू तर सून आहे या घरची, त्यामुळे तिने सासूबाईंच्या आज्ञेचं पालन हे केलंच पाहिजे. हो दिगू, यापेक्षा वेगळा विचार करतोयस का तू? नाही नाही आई, स्वप्नात सुद्धा नाही. काका, माझ्यासाठी आई म्हणेल तीच पूर्व दिशा. आणि जी बाबाजींना बदत नाही, आईच्या बोलण्याला किंमत देत नाही, त्या सखूबद्दल काय बोलायचं? खूप काळजी वाटण्यासारखंच आहे तिचं वागणं. काळजी वाटण्यासारखंच वागणं सखूचं. म्हणे तिला कृष्ण दिसतो आणि तो तिच्या बरोबर खेळतो सुद्धा. आणि आता आपण बघितलंच ना ते दही आणि ते खापर. काय हो, तिला खरंच दिसत असेल का हो कृष्ण? साऊबाई, तुम्हाला पण सखूसारखं खूळ लागलंय की काय? बाबाजींनी स्पष्टपणे सांगितलंय, आठवतंय ना? ही बाहेरची बाधा आहे, ती आपली चूक मान्य करणार म्हणजे करणार. सांगणार की मला भास होत होते. आणि बाबाजी सिद्ध पुरुष आहेत, त्यांच्या तंत्रमंत्र सिद्धीवर माझा पूर्ण विश्वास आहे.